बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शेतकऱ्यांचं थेट जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयातील पार्किंग शेडच्या पत्र्यावर चढून आंदोलन। माळसोंगदेव गावच्या शेतकऱ्यांचं जिल्हा आणि सत्र न्यायालयातील पार्किंगच्या शेडवर चढून आंदोलन। महादेव साळुंखे या शेतकऱ्याचं आंदोलन। आज दिनांक 30 रोजी गुरुवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या पार्किंग शेडवर चढून एका शेतकऱ्यानं बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आंदोलन केलं आहे। महादेव साळुंखे असं या शेतकऱ्याचं नाव असून तो जालन्यातील माळसोंगदेव गावातील रहिवासी आहे। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही मागण्या पूर्ण होत नसल्यानं कोर्टात जाऊन आंदोलन केल्याचं या शेतकऱ्यानं सांगितलंय। पीक विम्यासाठी लावण्यात आलेले 3 ट्रिगर बंद करण्यात यावेत। 2023 ते 24 साठी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान देण्यात यावं, या मागण्या देखील या आंदोलक शेतकऱ्यानं केल्या आहेत। या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर काही वेळातच या ठिकाणी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि आंदोलक शेतकऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेसाठी आणण्यात आलं। दरम्यान बच्चू कडू यांचं नागपूरमध्ये सुरू असलेलं आंदोलन सरकारनं दडपवू नये अशी मागणी देखील या शेतकऱ्यानं केली आहे। ये सर घेऊन जा सर तुम्हाला कलेक्टरची भेट घालून देते खाली येता का एक मिनिट ओ डोंगर एक मिनिट खाली या तुम्हाला ऐका ओ जावेस तुम्हाला कलेक्टर ऑफिसला मी घेऊन जाणार मी तुमच्या केसाला धक्का लागणार नाही मान्य तुम्हाला खाली अरे ये नेता नाही यार या पांडीवर ये दोन ऐका त्या मॅडम चालल्या 1 मिनिट थांबा भेटायला तिकडे भेटून भेटले ना तुम्हाला अरे लेंदो ना यार तू क्या नाटक लगा बोल जबरी आपल्या तालुक्याला कोणतरी बसायचं बस बाकी आपण गर्दी मत करू तुम्ही तरी बस चालू करा भेट कोणाची बस हे काय भेट घालून सोबत भेट घालून त्याच्यानंतर पीक विम्याचे ट्रिगर काढल्यामुळे आमच्या शेतामध्ये असलेला पूर्ण कापूस फुटलेला कापूस तो पूर्ण पाण्यामध्ये आता सध्या 8 दिवस म्हणून पाऊस चालू आहे ना पूर्ण कापूस बेकामी झालेला आहे। आता या कापसाला मार्केटमध्ये न्यायचं म्हणलं तर त्याला कापूस तो खराब म्हणून मार्केटवरली त्याला 5,000-4,000 रुपये क्विंटलच्या भावना घेणार आहे। शासनाने प्रत्येक आडतीवर दबाव त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे की आडतीवाले सध्या शेतकऱ्याचा माल 2,000, 3,000, 3,800 अशा भावना माल घेतात आडतीवाले, ती बी शेतकऱ्याची फसवणूक करतात। आता या कापसाची तशी नुकसान होणार आहे। 3 ट्रिगर पीक विम्याचे काढल्यामुळं आम्हाला पीक विमा कुठल्याही प्रकारचा पीक विमा आम्हाला शेतकऱ्याला भेटणार नाही आणि अनेक अशा भावना माझ्या डोक्यामध्ये रातभरपासून सतत होते आणि माझ्या डोक्यात मला रात्रभर झोप नाही आली। मला सांगा दादा तुम्ही कुठले कोणत्या गावचे? माझं गाव माळसोंगदेव, तालुका जिल्हा जालना। नाव काय तुमचं? नाव महादेव किसन साळुंखे। काय आंदोलन आज आंदोलन काय तुमची मागणी काय नेमकी? माझी मागणी ही मी जे बोललो ना आतापर्यंत ही माझी मागणी आहे। आंदोलन काय हा याच्या अगोदर मागण्या केलेल्या हे काय आता हे पत्र जर म्हणलं तर तुम्ही 2024चं पत्र आहे। अद्याप मी कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं होतं। मंत्री हे पहा सुधीर मुनगंटीवार साहेब मुंबई, जिल्हाधिकारी साहेब जालना, वन विभाग अधिकारी जालना, अद्याप मला यांचं कुठल्याही प्रकारचं 24 मध्ये 16 फेब्रुवारी 2024 याचं कुठलंच मला आणखीन त्यांचं निवेदन नाही की तुमचा अर्ज काय झालं काय नाही, तुमच्या गावात मदत मिळाली काहीच नाही, एक रुपया कोणालाच नाही। आणि आज काय केलं बरं तुम्ही कोर्टामध्ये? म्हणजे मला असं वाटलं सर की कलेक्टर साहेबांना मी 2-3 बाऱ्या हे दिलं, हे अर्ज दिलेच नंतर त्यांचे रिप्लाय मला काहीच नाही आला। म्हणलं मग न्यायालयामध्ये गेलेच नंतर न्याय देवताच आपल्याला न्याय देऊ शकतो। काय केलं याच्यासाठी मी न्यायालयामध्ये गेलो। आज काय केलं? मी तिथं जाऊन पत्रावर बसलो होतो की मला असं वाटलं होतं कोणीतरी येईल आपल्या समस्या ऐकून घेईल, तिथले जे न्यायाधीश साहेब याच्या कानावर घालतील। कोणी बोलवलं नाही का चर्चेला? नाही, चर्चेला कोणीच नाही बोललो। जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलं ना? आता मला हे साहेब घेऊन आले इकडं कलेक्टर साहेबाला भेटण्यासाठी आणि मी एकदम सरळ साध्या भावनेने कलेक्टर आपलं न्यायालयामध्ये गेलो होतो की शेवटी न्याय आपल्याला इथूनच भेटू शकतो। न्याय कुठून भेटणार सर? न्याय देणार, न्याय देवताच न्याय देऊ शकतील अशी परिस्थिती आहे सर। आणि बच्चू कडू तिकडे मुंबईला गेलेले सर, कृपया सरकारने त्यांना कुठल्याही प्रकारचा अटक वगैरे करू नये। जर अटक त्यांना जर केलं तर इथून पुढं शेतकरी, सरकार आणि शेतकरी खूप मोठं कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये होणार आहे, कारण की सरकारने फसवण्याचं काम शेतकऱ्याला करायचं आहे। एवढं मोठमोठ्या थप्प्या शेतकऱ्याच्या घरामध्ये मालाच्या पण त्याला भाव नाही सर। मातीच्या भावामध्ये माल विकायला लागला। आज रोजी माझ्याकडे रजिस्टर आहे 2014चे खताचे भाव, त्यावेळेचे सोयाबीनचे भाव आणि आजच्या भावामध्ये किती फरक झाला। म्हणजे खता औषधाचे भाव पुढं नाही घेऊन गेले, पण सोयाबीन त्यांच्या जनतेच जागेवर, कापूस जनतेच जागेवर, मालाला भाव कमीत कमी सोयाबीनला 10,000 रुपये, कापसाला 12-13 हजार रुपये अशा प्रकारचा भाव पाहिजे। आणि आपली